हाय फ्रेंड, वेलकम टू माय मॅथ क्लब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 8 बघणार आहोत. या प्रॉब्लेम सेटमधले 3च क्वेश्चन राहिले आहे. यानंतर ट्रिग्नोमेट्रिक चॅप्टर इथे पूर्ण होतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. द क्वेश्चन नंबर 3. इन राईट अँगल ट्रायंगल वाय एक्स झेड अँगल एक्स इज इक्वल टू द 90 डिग्री, एक्स झेड इज इक्वल टू द 8 सेंटीमीटर, वाय झेड इज इक्वल टू 17 सेंटीमीटर अँड फाइंड करायची आहे व्हॅल्यू साइन वाय कॉस वाय टॅन वाय आणि साइन झेड कॉस झेड टॅन झेड. गिवन ट्रायंगल वाय एक्स झेड आणि व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला गिवनमध्ये. वाय झेड इज इक्वल टू 17 सेंटीमीटर अँड एक्स झेड इज इक्वल टू द 8 सेंटीमीटर. नवीन आन्सर, राईट दिस राईट अँगल ट्रायंगल वाय एक्स झेड अँड इन राईट अँगल ट्रायंगल वाय एक्स झेड. नाव आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे एक्स वायची. नाव अप्लाइंग द पायथागोरस थेरम देन वी गेट वाय झेड स्क्वेअर इज इक्वल टू द एक्स झेड स्क्वेअर प्लस एक्स वाय स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ द वाय झेड अँड एक्स झेड. देन वी गेट वाय झेडची व्हॅल्यू आहे 17 होल स्क्वेअर इज इक्वल टू द एक्स झेडची व्हॅल्यू आहे 8 होल स्क्वेअर इज प्लस एक्स वाय स्क्वेअर. देन एक्स वाय स्क्वेअरची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू द 70 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर. देन 70चा स्क्वेअर केल्यावर मिळते 289 मायनस 8चा स्क्वेअर इज 64. देन 289 मायनस 64 गिवन 225. नो एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू 225 हे 15चा स्क्वेअर आहे. तर राईट 15चा स्क्वेअर. देन टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड देन वी गेट एक्स वाय इज इक्वल टू द 15 सेंटीमीटर. नाव आपल्याला फाइंड करायची आहे व्हॅल्यू साइन वाय कॉस वाय टॅन वाय साइन झेड कॉस झेड अँड टॅन झेड. नाव वी नो दॅट द साइन वाय मीन्स opposite sides upon hypotenuse. Opposite side means xz and hypotenuse is zy. xz upon zy or yz. xz ची व्हॅल्यू आहे 8 सेंटीमीटर 8 अँड zy ची व्हॅल्यू आहे और yz ची व्हॅल्यू आहे 17 8 upon 17. Now similarly we find the value of cos y. Cos y means adjacent sides upon hypotenuse. Adjacent side is xy and hypotenuse is zy. Then xy upon yz. xy ची व्हॅल्यू आहे आत्ताच काढली आपण 15 आणि yz ची व्हॅल्यू आहे 17. नाव सिमिलरली वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan y. tan y means opposite sides upon adjacent side. Opposite means xz upon adjacent means xy. Then opposite side is 8 and adjacent is 15. Then similarly find the value of sin z, cos z and tan z. Sin z is this sin z opposite sides upon hypotenuse. Opposite side is xy and hypotenuse is yz. Means put the value of the xy and yz, then we get 15 upon 17. Similarly we find the value of cos z. Cos z means adjacent sides upon hypotenuse. xz upon yz. Put this value, then we get 8 upon 17 and we find the value of tan z last one. Tan z means opposite upon adjacent xy upon xz. And put this value, then we get 15 upon 8. Similarly, the question number 4. In right angle triangle LMN, if angle n is equal to theta, angle m is equal to the 90 degree and cos theta is equal to 24 upon 25. ही दिलेलं आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे sin theta and tan theta. Similarly, find the value of the sin square theta and cos square theta. Now this given triangle, right angle triangle LMN. Now in answer, write this right angle triangle LMN. In right angle triangle LMN, angle n, now this angle n is theta and given value of cos theta is equal to the 24 upon 25. या cos theta ला आपल्याला लिहिता येते adjacent sides upon hypotenuse. Adjacent side means mn implies mn upon ln is equal to 24 upon 25. यानंतर आपल्याला मिळते mn आणि ln ची व्हॅल्यू. mn is 24k
ln इज 25k. अशा प्रकारे आपल्याला लिहिता येते. बाय युजिंग द पायथागोरस थेरम वी हॅव Pythagoras theorem we get ln square is equal to the lm square plus mn square. Now put the value of the ln and mn. Now ln ची व्हॅल्यू दिलेली आहे 25k होल स्क्वेअर इज इक्वल टू द lm स्क्वेअर आणि mn ची व्हॅल्यू दिलेली आहे 24k होल स्क्वेअर. आपल्याला फाइंड करायची आहे lm ची व्हॅल्यू. तर lm स्क्वेअर इज इक्वल टू द 25k होल स्क्वेअर मायनस 24k होल स्क्वेअर. नाव सिम्प्लिफाय दिस वी गेट 625k स्क्वेअर मायनस 6k स्क्वेअर. नाव 625 मधून 576 गेले तर मिळते 49k square. Now taking square root, then we get lm is equal to the 7k. Now we find the value of the sin theta and tan theta. Sin theta means sin theta is opposite upon hypotenuse. lm upon ln. lm ची व्हॅल्यू दिलेली आहे 7k आणि ln ची व्हॅल्यू आहे आत्ताच आपण फाइंड केलेली आहे 25k. Now this k get cancelled, then we get 7 upon 25. Now tan theta is equal to the tan theta means opposite upon adjacent side. lm upon mn. ln ची व्हॅल्यू आहे lm ची 7k आणि mn ची व्हॅल्यू आहे 24k. Now this k get cancelled, then we get 7 upon 24. Now similarly we find the value of sin square theta and cos square theta. Now sin square theta is equal to the sin theta ची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे 7 upon 25. Put this, then we get 7 upon 25 whole square is equal to the 49 upon 625. Similarly we find the value of the cos square theta. Cos square theta is equal to the cos square theta ची व्हॅल्यू आहे 24 upon 25 whole square. Now square root of this 24, then we get 576 upon 625. Last question is fill in the blanks. The first is sin 20 degree is equal to the cos ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर sin theta is equal to the first sin theta is equal to the cos 90 minus theta हे आपल्याला माहीत आहे. तर थीटाची व्हॅल्यू इथे 20 दिलेली आहे. तर sin 20 डिग्री इज इक्वल टू द cos 90 minus 20 degree means cos 70 degree. This is the answer. Now second is tan 30 degree into tan ची कोणता अँगल असू शकते ते इज इक्वल टू द 1 राहू शकते. तर tan 30 डिग्री आपल्याला माहीत आहे. नाव tan 30 degree is equal to the 1 upon √3. आणि अशी कोणता अँगल असू शकते की जे tan 30 मीन्स 1 upon √3ला कॅन्सल करू शकते. तर tan 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3 कारण 1 upon √3 इंटू √3 इज इक्वल टू द 1 मिळते आपल्याला. देन 1 upon √3 इंटू √3 this √3 get cancelled, then is equal to the 1. Now this is the answer, tan 60 degree. Tan 60 degree and first 70 degree. The last third question is cos 40 degree. Now similarly the this third question is similar to the first. Cos theta is equal to the sin 90 minus theta. तर थीटाची व्हॅल्यू आहे 40 डिग्री. cos 40 डिग्री इज इक्वल टू द sin 19 minus 40. sin 90 minus 40 means sin 50 degree. Now this is the answer. सो आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.